जय भीम, जय शिवराय, जय संविधान। मी दिलीप पालवे, राज्यसभासद, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा, महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी नांदगाव, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव या ठिकाणी या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आमचे ज्येष्ठ बंधू आयुष्मान प्रीतम अवचित पालवे हे काही मागण्या घेऊन या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेत। आज भाऊंचा उपोषणाचा चौथा दिवस आहे। या ठिकाणी माननीय विस्तार अधिकारी संजोग भारती व बीडीओ यांनी दिलेल्या ग्रामस्थांच्या मागणी 2 वर्षाची नक्कल व ग्रामसेवक यांच्यावर केलेली कारवाईची प्रत यासाठी एकाच कामावर पुन्हा पुन्हा कामे दाखवून 1,25,00,000चा गैरव्यवहार केलेला आहे आणि हा गैरव्यवहार याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि याची प्रत माहिती अधिकाराच्या खाली सर्व या नांदगाव ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांना ती देण्यात, सार्वजनिक मीटिंग घेऊन त्यांना ती देण्यात यावी। त्याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून या परिसरामध्ये, या गावामध्ये गटारी नाल्या ह्या घाण पाण्याने तुंबलेल्या आहेत की त्या नालीचं पाणी वर येऊन डेंग्यू, मलेरिया यासारखे मोठमोठे आजार होऊन या ठिकाणी सर्वसामान्य ग्रामस्थांचं जीवन हे धोक्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे हे गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये संपूर्ण शेतीचा परिसर असल्यानं या ठिकाणी विंचू, साप असे मोठमोठे विषारी प्राणी या ठिकाणी निघत असतात आणि ते कधीही माणसावर हल्ला करून त्यांचा या ठिकाणी जीवसुद्धा जाऊ शकतो। त्यासाठी या गावात अत्यंत गरजेचं आहे ती म्हणजे सर्वात प्रथम लाईट, पण ती लाईटसुद्धा गेल्या 6 महिन्यापासून या गावामध्ये बंद आहे। तसेच या ठिकाणी या गावामध्ये जे 26 मुलांची जी अंगणवाडी भरवली जाते त्या अंगणवाडीची एकदम अत्यंत छोटीशी रूम आहे आणि ती अत्यंत दयनीय अवस्थेत आहे। त्या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका येतात त्यांना मुलांना व्यवस्थित शिक्षणसुद्धा देता येत नाही आणि सर्वात मोठी भ्रष्टाचारी ग्रामपंचायत म्हणून आज ही नांदगावची ग्रामपंचायत या ठिकाणी उदयास आलेली आहे असं या ठिकाणी दिसून येते। मला आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय हरेशभाई देखणे साहेब यांनी सांगितलं की पालवेसाहेब तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सखोल चौकशी करून त्या संपूर्ण कारभाराची त्या ठिकाणी माहिती घेऊन यावी आणि जर प्रीतम पालवे यांना त्यांच्या मागणीला जर न्याय मिळाला नाही तर आपण संपूर्ण जिल्हाभर आपल्या सहकार्याच्या वतीने व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपण हे आंदोलन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छेडू व प्रशासनाला त्या ठिकाणी धारेवर धरल्याशिवाय आपण सोडणार नाही।